दुपारचे 4 वाजता आहेत। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बातमी आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत। आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यात बोलताना सुरेश धस यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला। आकांनी भरपूर माल जमवलाय, आका अंबानींना मागे टाकतात की काय अशी मला शंका आहे। आकांकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी आहेत। पुण्यातील मगरपट्ट्यामध्ये आकांनी एक अख्खा फ्लोर विकत घेतलाय, ज्याची किंमत मार्केटमध्ये 75 कोटी रुपये इतकी आहे। हा फ्लोर आकाच्या चालकाच्या नावावरती आहे असा दावा सुरेश धस यांनी केला। शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरोडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन। बरं का, हे दत्ता इकडे ये बाबा, ही गाभार सांभाळायला जाऊ नाही कुठं। मौजे सेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे। तिथं सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत 10-12 एकर जमीन आहे। शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे, यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे। ज्योती मंगल जाधव दिघोळा 10 का 15 एकर जमीन आहे। तर 7 दुने 14 15 एकर जमीन। खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड। अशा पद्धतीच्या एफसी रोडला वैशाली हॉटेल आहे। वैशाली हॉटेलच्या पलीकडे सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहे। तिथं एक शॉप असं काढतायत, 7 शॉप आकाने बुक केलेत। 7 एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत। 601, 602, 603, 604, 605, 606, 607 आणि 608 वाय विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर। दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना, ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4। म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं, 7 35 कोटी आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी। 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट, एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये। एमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये, 15 कोटी आणि 15 कोटी रुपयाचे त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला। म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा, आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे। ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती 75 कोटी रुपये। म्हणजे ह्या 2 चौकशातच वाल्मिकांना 100 कोटीच्या पुढे गेले। परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच। याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो, सिमेंट फॅक्टरी असो, जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या, या सगळ्यांकडनं हप्ता। सीआयडीतले पोलीस, सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी। ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये। सदरक्षणाय खलनिग्रहालय, सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्यमेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला, अशी एकंदरीत परिस्थिती आहे। 100% 302 चा आरोपी आहे
आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आक्याचा जर फोन झाला असेल तर आकाचा आका सुद्धा वो भी लाइन में खड़ा रह सकता है. 100% लाईन मध्ये आला पाहिजे. धनंजय मुंडे हे पाप करण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतात आणि आपली पापं झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात, अशी टीका आज मनोज जरांगेंनी केली. संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही. त्यांनी कितीही गुन्हे दाखल केले तरी बेहत्तर, असं जरांगे आज म्हणाले. तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता. ही चाललेली दिशा धनंजय मुंडेची चांगली नाही. जर राज्यात रोड पडली, कोणाचा माणूस मेला किंवा मारला तर आरोपीला साथ द्यायची, तर सगळ्या जातीचे धर्माचे लोक इथून पुढे तसंच करायला सुरुवात करतील. माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या आरोपीच्याच बाजूने उभा राहणार. आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंड्या या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागलाय. जातीवाद हे आम्हाला शिवत नाही. तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागलाय धनंजय मुंडे. तुझं पाप झाकायसाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर अन्याय होतोय. ओबीसीचा काय संबंध याच्यात? खून करणार तुम्ही, पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओबीसीला ओढणार. तर आज हा जो मोर्चा निघाला होता, यामध्ये जे मोर्चात सहभागी झालेले सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. तर बीड आणि परभणी प्रकरणाबाबत सुप्रिया सुळेंनी देखील पत्रकार परिषद घेत काही सवाल उपस्थित केलेत. वाल्मिक कराड खंडणी प्रकरणामध्ये अटकेत आहे, मग वाल्मिकच्या मागे ईडी का लावली नाही? पीएमएलए हा खंडणीसाठी सुद्धा लागू होतो. वाल्मिक कराडच्या नावाने ईडीची नोटीस आहे, मग त्यांनी पीएमएलए आणि ईडीची कलमं का लावली नाहीत? वाल्मिक कराडला 2022 मध्ये ईडीची नोटीस आली होती, त्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे. मग लाडकी बहीण योजनेच्या परळी जिल्ह्याचा कराड अध्यक्ष कसा काय, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. तसंच आयक्यू माहितीच्या आधारे अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊतांवरती कारवाई झाली, मग पुरावे देऊन सुद्धा वाल्मिक कराडवरती कारवाई का केली नाही, असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारलाय. वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत? व्हेरी सिम्पल इट इज. त्याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात आपण पाहिली आहेत. मग अनिल देशमुख असेल, संजय राऊत साहेब असतील, नवाब मलिक असतील, किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पीएमएलए मध्ये ज्या पद्धतीने म्हणजे देशमुख साहेब, अनिल देशमुख साहेबांची तर केस हेरसे होती. कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली, आजही कुठलाही प्रूफ नाही. कानानी म्हणजे एकानी सांगितलं की 100 कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर पीएमएलए झाला, ईडी लागली, त्यांना अटक झाली. फायनान्शियल थ्रेट किंवा क्राईम जर झाला तिथे लॅप्स असेल तर ईडी गेट्स इन्व्हॉल्ड. का ईडी याच्यात इन्व्हॉल्व झालेली नाही? 2 दिवसाची गॅप, पुन्हा सांगते हे आता इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे वाल्मिक कराडांना ही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते? 2 दिवस जेव्हा धमकी दिली, 2 दिवस तेव्हा जर पोलिसने ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती. आणि 6 महिने हे जर एक्स्टॉर्शन वर पीएमएलए जर ऍक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्स्टॉर्शनचा इश्यूच राहिला नसता. लाडली बहीण योजना, या योजनेचे अध्यक्ष, प्लीज आय स्टँड करेक्टेड, माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड, की जेव्हा बीड मध्येची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे करेक्ट परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहे. आता ही योजना आली कुठल्या महिन्यात? ही लोकसभेनंतर आली. लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता. ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता.
तर पैठणच्या मोर्चा बंद भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवरती जोरदार आरोप केल्याचं बघायला मिळालंय. पुण्यातील FC रोडवरती एका मोठ्या बिल्डिंगमध्ये वाल्मिक कराडचे 7 शॉप्स असल्याचा आरोप सुरेश धस यांनी भाषणातनं केला. आणि पुण्यामध्ये FC रोडवरती कुशल वॉल स्ट्रीट नावाच्या बिल्डिंगमध्ये सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्यांचे पार्टनर आहेत. तिथं आकानं 7 शॉप्स घेतलेत. 601 ते 607 क्रमांकाचे गाळे आकानं घेतलेत आणि 608 दुकान विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावावर आहे. यातील एका गाळ्याची किंमत 5 कोटी रुपये. वाल्मिक काकाच्या नावावर 4 शॉप